नमस्कार. आज आपण युडाइस पोर्टल व स्टुडंट पोर्टल दोन्ही एकत्र झाल्यासंबंधीची माहिती पाहणार आहोत. स्टुडंट पोर्टल ओपन केले असता त्याच्यावरती शाळांसाठी एक नवीन सूचना येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26साठी सरल प्लस युडाइस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे याची नोंद घ्यावी. म्हणजेच 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टलवरील स्टुडंट डाटाबेस आणि युडाइस पोर्टल हे दोन पोर्टल एकत्र करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आता त्यांना दोन वेगवेगळी कामं करावी लागणार नाहीत. शैक्षणिक वर्ष 2024-25 पर्यंतचा स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी आपल्याला डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावं लागेल. म्हणजेच इथून पुढे महाराष्ट्र शासनाचं स्टुडंट पोर्टल चालू राहणार, परंतु ते युडाइस प्लसशी कनेक्टेड असेल. आणि यापूर्वीचा जो डाटा आहे तो आपल्याला जुन्या युडाइस पोर्टलवर पाहण्याची सुविधा दिलेली आहे. आपण क्लिक हिअर ओल्ड स्टुडंट पोर्टलवरती क्लिक करूया. दोन 2024-25च्या आधीची माहिती आपल्याला येथे पाहता येईल. लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर 2024-25चा जो डाटा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्याच्या आधीचा डाटा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. यानंतरचा डाटा पाहण्यासाठी आपल्याला पंचवीस 26चा डाटा पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लॉग इन करावे लागेल. या वर्षीपासून जुन्या ह्याच्यामध्ये येणारे सर्व टॅब गेलेले आहेत आणि म्हणजे प्रमोशन, अटॅच, ट्रान्सफर, एक्सेल, मास्टर, मेंटेनन्स हे सर्व टॅब जाऊन त्या ठिकाणी स्कूल डिटेल, स्टुडंट एंट्री, संच मान्यता, रिपोर्ट आणि लॉगआउट हे 5 नवीन टॅब आले आहेत. आणि ह्यामध्ये आपल्याला आपण जी युडाइस प्लसला जी माहिती भरली हीच माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजेच 2025-26 या वर्षापासून शिक्षकांना सरल स्टुडंट पोर्टलवरती विद्यार्थी अटॅच करणे, डिटॅच करणे, ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवणे, ट्रान्सफर रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे, त्यानंतर इयत्ता पहिलीचा विद्यार्थ्यांचा नवीन डाटा भरणे, विद्यार्थ्यांचा आधार अपलोड करणे, ही सर्व कामे आता करावी लागणार नाहीत. हा सर्व डाटा युडाइस प्लसवरून घेतला जाणार आहे. अशा सूचना सरल स्टुडंट डाटाबेसवरती आलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचे कामाचा ताप कमी झालेला आहे. धन्यवाद.